नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती। कन्सिस्टन्सी बघताय किती आहे, तर मी व्लॉग तर बनवतो पण एडिटिंग माहित नाही। ठीक आहे, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये। आज आम्ही कराडमध्ये आहे, असं माझ्या गावाला आहे आणि इथं बहीण आहे आणि बायको आणि वहिनी पण आहेत। आम्ही चौघं आज थोडंसं कसं टाइमपास करूया म्हटलं, गावात बसून कंटाळा आलता, थोडंसं वीकेंड आलाय, फिरून घेऊया म्हटलं। संगमावर जाणार आहे आम्ही। जर जे कराडच्या बाहेरचे असेल त्यांना माहित नसेल त्यांनी नक्कीच बघा, भारी वाटेल। आता एवढे आम्ही फिरायच्या आहेत पण शॉपिंग आमची थांबली नाहीये। आता बायका गेलेत इमिटेशन आणायला। इमिटेशन आणायला काय असतं? इमिटेशन ज्वेलरी आणायला। मित्रांनो, न काही फसारा पापट करता आम्ही आलोय संगमावरती। हे बघा, दिसला का संगम? त्या आता तुम्हाला नॉर्मल संगम वाटतोय, पण इथे 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 वर जाऊ शकतो आम्ही। तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो संगम कसा झालाय तो। बाकी काही नाही, आज आमच्या ताईकडनं आम्हाला पार्टी। इतनी खुशी ती म्हटली चला, आम्ही लय खुश झालो, आम्ही आलो। तुम्हाला काय पाहिजे असेल तर ताईचा नंबर देतो मी, तिला कॉल करा। छान दिसते ना हा ड्रेस, मी घेतलाय, म्हणजे मी चॉईस केला, पैसे मी नाही दिले। खोडारडे माझ्या मामाने घेतला। येस, चॉईस माझा, चॉईस माझा, चॉईस माझा। कोणाला सांगितलं नाही मी, फक्त तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका बरं का। लेटेस्ट माहितीनुसार आम्हाला असं कळलं की इथे साप सापडलेत, आणि साधे सुद्धा नाही, घोणच साप आहे। पण माझ्या बायकोपेक्षा विषारी कोण साप? ही दिसते का ही बाई, पिंक वाली ताई? आम्ही खूप आधी आलो होतो सोबत, आणि माझी मम्मी आली तेव्हा खूप लहान होतो आम्ही, तेव्हा मला दाढी पण एवढी नव्हती। त्याला असं आपण इथे फोटो काढले होते तेव्हा एवढं चांगलं हे नव्हतं। नाही ते एवढं चांगलं पण नव्हतं। आठवत नाही तुला फोटो काढलेत मी YouTube वरती, बघ फोटो टाकेल मी आता। खूप जुने फोटो आहेत। अशी दिसते ना आता, कशी झाली दाजी? तुम्ही पण बघा जरा, बघा दाजी बघत नाही व्लॉग रे, दाजीने वेळ नसतो। हा, तेवढा वालाच कट करून आम्ही तुम्हाला पाठवतो। याला पाऊस यायला लागला राव, बघा आम्ही झाडाखाली थांबलो, काय भंगार नशीब आहे। आलोय मस्त पैकी, आणि दिसतंय का तुम्हाला? दिसल की नाही माहित नाही, पाऊस चालू झालाय। काय बोलायचं, असंच थांबलोय आम्ही। ही कोणाची समाधी नाही? बघा, विलासराव देशमुख कुठं आला इथे? लातूर मधनं इथं कधी आला काय माहिती? यशवंतराव चव्हाण ना, हा, यांची समाधी आहे बघा इथे। आणि संगम याला काय म्हणतात, कारण इथं दोन नदींना संगम होतं। इकडनं कृष्णा आहे, इकडनं कोयना आहे, आणि ही नदी जाते इकडनं, ती संगम त्याचा एकत्र होऊन अशी जाते पुढं। आम्ही तुम्हाला डिटेलला सांगतो, कारण पाऊस खूप जबरदस्त आहे। बघूया आता, सीमादेकडनं पार्टी ती आम्ही खाणार आहे मस्तपैकी। कोई तरीका है भीक मांगने का? तुम्ही फक्त एन्जॉय करा, आम्ही खायचं एन्जॉय करतो। आता जरा बीज देतो आम्ही, कारण पाऊस काय थांबत नाहीये। या गावतात ना साप आहे असं बोललो तुम्हाला मग, असे बोललो ना, कुठे अशोकला मग गावतात गेलो नाही त्यामुळे। पण इथं खेळायचं वेळच आहे, छोट्या मुलांसाठी छान ठिकाण आहे म्हणून। कराडवाली इथं बघू शकता, आलीच असतील कराडवाली। इथं काही नाही, माझ्या ब्लॉग साठी थांबतात कराडवाली। ह्याचा ब्लॉग पडल्याशिवाय आम्ही आणणार नाही। आम्हाला माहिती, ही ब्लॉगर आहे बघा, ही ब्लॉगर आहे, मला सांगते कसं करायचं कसं नाही, काय बोलायचं। हे बघा, हे झाड केवढं मोठं बघा, वडाचं झाड आहे, कसलं मोठं, खूप वर्षापूर्वीचं आहे। खूप मोठी हिस्ट्री आहे त्याची। हो, त्याची हिस्ट्री आम्हाला माहित नाही। आम्ही साहिल शेठला विचारतो, साहिल शेठ कोण आहे जाणून घेतो, त्याच्या आधीचा ब्लॉग बघा, मग तुम्हाला समजेल। हिच्या मामाचा मुलगा आहे तो, खूप मोठा शेठ आहे। यस, आणि आता इथं खायला आहे बघा, आम्ही खातो काहीतरी इथे। मर्द का जीवन बहुत कठीण आहे दोस्तो, त्यांना इथं पाऊस नाही लागत तिकडे थांबवलं, मी आता गाडी घेतला आलो। बघितलं का किती या सॅक्रिफायसचं कोण बोलतं का मित्रांनो? तर काय आता, चला निघत नाही आम्ही, तिथं गाडीच्या खायच्या जवळ जाऊन थांबतो आणि तिथं बसून खातो, कारण तिथे आम्हाला बसायला जागा नाहीये। म्हणजे पावसात भिजत राहण्यापेक्षा आम्ही गाडीत बसून खातो। नॉर्मली एवढं पाणी नसतं, पण आता पावसामुळे पूर्ण पाणी वर आलं बाई, म्हणजे इथं गाडीला जागा असते, आता गाडीला जागा नाही पाहिजे। डेंजरच काम झालंय बाई इथं। पहिली पावभाजीनं सुरुवात केली आम्ही, बघू शकता। पाऊस पण कमी झाला त्यामुळे एवढा काही विषय नाही, आता खातो आम्ही। बघू शकता, सीमाताईनं सांगितलं इकडे चांगले मिळते, चांगली नाही मिळाली तरी पण खायची गपगुमान। इथून घेतली, खूप सारे स्टॉल्स आहेत बघू शकता तुम्ही।
आम्ही जिथून खातो तिथून आम्हाला पाऊस लागणार नाही, तिथून आम्ही खातो. आता आम्ही खातो. तुम्ही सीमाताई खातानी बघा. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह झाली पावभाजी खाऊ. दुसरा मेनू आमची आता भेळ टाईम आहे. 2 भेळ घेतात. इथली भेळ खूप चांगली मिळते. कोल्हापूर टाईप मध्ये अशी मिळते. सीमाताई बोलली, तिने आधी खाल्ली आहे. बघूया कशी काही नाही. सीमाताईले हो नाही कसली खोटं बोलते. मगाशी म्हटली मी सारखी खात होते म्हणून आता खातो. दाजीने दाखवून एक दिवशी आपलं ब्लॉग जसे निवांत बसून. दाजी ऐकलं का? जरा टाइम द्या बहिणीला माझ्या. साई स्पेशल भेळ म्हणून आणि तिघं आपली अशी थांबलेत निवांत. चेहऱ्याला पद्धत. सीमाताई कशी लागते का बघा ही दोघी ना. हे बघू शकता. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कुठलं बघितलं होतं? काळमवाडीचे बघितलं होतं. पेट नाक्याचे इथले सेम सिमिलर असे वाटतात जरा. फक्त शेंगा थोड्याशा वाटतात एक्स्ट्रा आहेत. तिकडे बघू शकता कशी ही सांगला तर टेस्ट करून. मागच्या वेळेस सीमातीने सांगितलं का पुण्यासारखीच आहे? डिफरन्स आहे. ओके ओके. आता आमचा दहीपुरी टाइम आहे. दहीपुरी आम्ही येस पाणीपुरी पण हे पाणीपुरी नाही आम्ही सगळं मिक्सच काढणार आहे. असं काही विषय काही नाहीये. पण दहीपुरी स्पेशल काय आम्ही पण येतो ना. मग फक्त ऋषीला काय बोललो ते. तर विषय असा आहे की दहीपुरी आम्ही खूप ठिकाणी ट्राय केली. आता बघू की आम्ही जज करतो. येस रेटिंग आमचं ठरलेलं आहे. आता ह्यावेळी फर्स्ट टाइम आम्ही कराडची दहीपुरी ट्राय करतो. वहिनी तू खा की कशी आहे? चांगली आहे का? म्हणजे पुण्यापेक्षा की सेम हा का? भेळ इथली आहे पण पुण्याने दहीपुरी मध्ये नंबर केला. ठीक आहे आता मी पण खातो. मन घालू नका प्लीज कोणी. मित्रांनो अचानक तुम्हाला वेगळं हे दिसलं असेल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सीन दिसला असेल मागचा कारण आम्ही दुसऱ्या खाऊ गल्लीवरती आलो. इथे आलोय पाहू शकता इथे. आणि इथे ना खूप वर्षांपासून एकदम चांगला फालुदा मिळतो. इथे खायला आलोय आम्ही. तर आम्ही सगळ्यांनी घेतला फालुदा. तुम्हाला दाखवतो कसा दिसतो तो. पण बेस्ट आहे खूप. मी लहानपणापासून खातो. तिचा फालुदा बघा आणि आमचे बघा फालुदा बघा. ते आमचे वाले नॉर्मल. हा ट्रायल साठी. आणि तो जर खराब निघाला ना ते मलाच खायला लागणार असं वाटतंय. बघूया आता कसं. हा आणि हिला पिस्ता आवडत नाही. मला माहित नाही काही येणार आहे. ऑलरेडी लहान बाळ आहे. हे बघ काही नवीन ड्रेस बरं का. नवीन ड्रेस होते सांडून ठेवले या बाळाने. काय बोलायचं तुला आता? आमचा आणि एक्सचेंज पण झालेला अशा प्रकारे. त्याच्याकडे गेले आणि मी मस्तानी खातो. नाही मस्तानी पण चांगली आहे. मस्तानी चांगली आहे. हो काय चांगली नाही मित्रांनो. आमची चांगली होती. मित्रांनो ब्लॉग संपलेला आहे. एंड करू शकलो नाही ब्लॉग. जरा गडबडीमध्ये आलं. पण लुक बघा कसा आहे. या लुक मागचं काहीतरी कारण आहे. त्यासाठी नवीन ब्लॉग मी बनवतोय. तर तो नक्की पहा. आणि हा ब्लॉग कसा वाटला सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता बाय.